सर्वप्रथम मी छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आदरणीय व्यासपीठावर विराजमान आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय वाघमारे सर, तसेच या कॉलेजचे प्राचार्य कौशल्य सर, इतर सर्व शिक्षक वृंद आणि तुम्ही सर्व विद्यार्थी बंधू भगिनी, खरं तर आजचा हा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वेगवेगळे विषयावर आयोजित कार्यक्रम खरंच विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे। मुख्यमंत्री महोदयांनी आताच या कार्यक्रमाच्या औपचारिक उद्घाटनपर भाषणात सांगितलं की तुम्ही एखादा तरी विषय त्याचं आचरणात आणा। मला आपल्या प्राचार्य सरांनी वेगवेगळे 5-6 विषय सांगितले, त्यापैकी आपल्याला पर्यावरण विषयी इथं बोलायचं हे सांगितलं। तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जो 6 जून 1674 झाला रायगड किल्ल्यावर, मी 10वी मध्ये असताना एक इंग्रजीमध्ये आम्हाला धडा होता राज्याभिषेकावर। काशीच्या गागा भट्ट आणि देशातले विविध भागातून विविध नामवंत व्यक्ती त्या राज्याभिषेकाला आल्या होत्या आणि खऱ्या छत्रपतींना छत्रपती पद या दिवशी मिळालं आणि या रयतेच्या राजाला या दिवशी मानाचा मुजरा करून मला जो आजचा विषय पर्यावरण दिनानिमित्त बोलण्यासाठी सरांनी दिलाय, त्याबद्दल मी माझं भाषण सुरू करतो। आता सरांनी सांगितलं किंवा माझे 30 मिनिट ते 1 तास, पण 1 तास मी बोलेल, पण एवढ्या उष्णतेच्या वातावरणामध्ये तुम्ही किती ऐकून घ्याल ह्याचा विचार करून मला थोडं तरी आखडतं घेणं गरजेचं आहे। कसं आहे, एक संस्कृत मध्ये श्लोक आहे, शतेषु जायते शूरा सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता वानवान। याचा अर्थ असा होतो की 100 व्यक्ती जेव्हा जन्माला येतात तेव्हा एक शूरवीर जन्माला येतो आणि 1000मध्ये एक पंडित जन्माला येतो, विद्वान जन्माला येतो। आणि वक्ता दशसहस्रेषु म्हणजे वक्तृत्व कला ही कोणाला जमणारी कला नाही, 10,000त एक वक्ता जन्माला येतो। आणि शेवटचा आहे दाता वानवा, म्हणजे दाता जो आहे देणारा, समाजात दातृत्ववाला, त्याची तर समाजात वानवा आहे, म्हणजे ते क्वचितच बघायला मिळतो। तर असो, या वक्तृत्व कलेविषयी तुम्हाला श्लोक सांगितला आणि माझा जो मुख्य विषय आहे की जागतिक पर्यावरण दिन। जागतिक पर्यावरण दिन 5 जून रोजी साजरा केला जातो आणि त्या निमित्तानंच हा विषय आज आपण इथे घेतलेला आहे। हा कधीपासून साजरा केला जातो जागतिक पर्यावरण दिन? तर 1972 पासून संयुक्त राष्ट्र संघामध्ये, युनायटेड नेशन्स मध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यास सुरुवात झाली आणि याची दरवर्षी एक थीम दिली जाते वेगवेगळ्या पर्यावरण संरक्षण विषयावर। 1973 ला पहिला उत्सव खूप मोठा झाला आणि त्या उत्सवात थीम होती की फक्त एक पृथ्वी, अशी थीम होती की पृथ्वीचं रक्षण कसं करायचं, यानुसार त्या थीम मध्ये 1973 ला सुरुवात झाली। या वर्षीची 2025च्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम आहे बीट प्लास्टिक पोल्युशन, म्हणजेच प्लास्टिक प्रदूषणावर मात, प्लास्टिक प्रदूषण कमी करा। या दिनासाठी म्हणजे पर्यावरण दिनासाठी जागतिक लेवलला दरवर्षी एका यजमान देशाची निवड केली जाते। तर यावर्षी
दक्षिण कोरिया या देशाकडे ह्या जागतिक पर्यावरण दिनाचं यजमान भूषवण्याचा मान दिलेला आहे. आणि तिथं जेजू प्रांत नावाचं एक निसर्गरम्य बेट आहे. तिथे या वर्षीचा जागतिक पर्यावरण दिन महोत्सव साजरा केला गेला आहे. तर जागतिक पर्यावरण दिनाचे महत्वाचे मुद्दे कोणते, तर 53 वर्षे पूर्ण झाले जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यापासून. म्हणजे 1972 ला स्टॉकहोम स्वीडन या देशामध्ये हा जागतिक पर्यावरण दिन साजरा केला होता. आणि स्टॉकहोम कॉन्फरन्स नावानं तो जागतिक पर्यावरण दिन साजरा केला होता पहिल्या वेळी. दरवर्षी नवीन थीम दिली जाते. यापूर्वी जैवविविधता, हवामान बदल, वायू प्रदूषण अशा वेगवेगळ्या विषयाच्या थीम दिल्या होत्या. जवळपास 150 पेक्षा अधिक देशांचा सहभाग या जागतिक पर्यावरण दिनामध्ये असतो. आणि मोहिमेमध्ये वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, जागरूकता अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. आणि यजमान देशाची भूमिका काय असते, तर अनोखे, अनुकरणीय आणि प्रेरणादायी उपक्रम राबविले जातात. प्लास्टिक प्रदूषणाने धारण केलंय उग्र रूप. कमी करण्यासाठी काय करायचं, तर नॅनो टेक्नॉलॉजी, बायोडिग्रेडेबल उपक्रम राबवणं गरजेचं आहे. प्लास्टिक आणि प्लास्टिकला नैसर्गिक पर्याय कोणते याचा शोध घेणं गरजेचं आहे. दरवर्षी जवळपास 11 दशलक्ष मेट्रिक टन प्लास्टिक समुद्रामध्ये फेकलं जात आहे. त्यामुळे सागरी जीवसृष्टी धोक्यात आलेली आहे. पर्यावरण दिनानिमित्त बरेच कायदे झाले. सुरुवातीलाच पहिल्या पर्यावरण दिनाच्याच वर्षी अमेरिकेसारख्या देशामध्ये पर्यावरण संरक्षण कायदा, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट तयार झाला. तसेच क्लीन एअर ऍक्ट म्हणजे स्वच्छ हवा त्याविषयी कायदा झाला. क्लीन वॉटर ऍक्ट की पाणी शुद्ध कसं त्याच्याबद्दल कायदा झाला. आपल्या देशातही आपल्या राज्यामध्ये MPCB नावाचं एक बोर्ड आहे, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड. या कंट्रोल बोर्डच्या माध्यमातून वेगवेगळे कायदे अस्तित्वात आहेत. जसं की मी एक डॉक्टर आहे, तर डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये वेगवेगळे कचऱ्याचे, ओला कचरा, सुका कचरा, आता तेच तुम्ही पाहताय नगरपालिका, नगरपंचायत लेवलला सुद्धा कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी ओला कचरा, सुका कचरा वेगळा आणि घंटा गाडी फिरवली जाते.